हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्डच्या सायन्सचा 15 चॅप्टर मटेरियल्स वी यूज याचा पार्ट 2. यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 आणि 4 बघणार आहोत. या आधीचे क्वेश्चन पार्ट 1 मध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तुमच्या स्टँडर्डचे मॅथ्सचे प्रॅक्टिस सेट तसंच अदर सब्जेक्टचे क्वेश्चन आन्सर सुद्धा मी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. आता थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले व्हॉट आर द सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन. बघा, खाली जे दिलेले आहेत त्यांच्यामध्ये सारखेपणा, सिमिलरिटीज म्हणजे सारखं काय आहे आणि डिफरन्स म्हणजे वेगवेगळं काय आहे, फरक काय आहे त्यातला, हे सांगायचं आहे. त्यातला एक क्वेश्चन आहे नॅचरल डिटर्जंट्स अँड मॅनमेड डिटर्जंट. नॅचरल आणि मॅनमेड डिटर्जंट्स यांचा आपल्याला पहिले आपण बघूयात सिमिलरिटीज काय आहेत. आन्सरचा फर्स्ट पॉइंट आहे बोथ हेल्प टू रिमूव्ह डर्ट फ्रॉम सॉइल्ड क्लोथ्स. बघा, नॅचरल डिटर्जंट असू द्या किंवा मॅनमेड डिटर्जंट, दोघांचं काम आहे की कपड्यांवरून अस्वच्छता काढून घेणे. सिमिलरिटीजचा सेकंड पॉइंट बघा, बोथ शोज सरफेस ॲक्टिव्हिटी अँड ॲक्ट्स ॲज अ सर्फेस्टंट. दोन्ही जे आहे ते सरफेस ॲक्टिव्हिटी दाखवतात आणि सर्फेस्टंट म्हणून काम करतात. थर्ड पॉइंट बघा, कपॅबल ऑफ होल्डिंग ऑन टू बोथ ऑइल अँड वॉटर मॉलिक्यूल. बघा, डिटर्जंटचा जो मॉलिक्यूल असतो आपण बघितलं होतं आधीच्या क्वेश्चन्समध्ये की एका साईडला वॉटरचा मॉलिक्यूल होल्ड करू शकतो आणि दुसऱ्या साईडला ऑइल. म्हणजे हे दोन्ही डिटर्जंट नॅचरल आणि मॅनमेड काय करतात, ऑइल आणि वॉटर यांचे मॉलिक्युल्स होल्ड करून ठेवण्याची कपॅसिटी ठेवतात. आता आपण पाहूयात यांच्यातले डिफरन्सेस. फर्स्ट डिफरन्स बघा, सोप नट्स अँड सोप पॉड आर द नॅचरल डिटर्जंट. बघा, रिठा आणि शिकाकाई जे आहेत ते नॅचरल डिटर्जंट्स आहेत. मॅनमेडमध्ये लिहा, सोप इज मॅनमेड डिटर्जंट, सॉफ्ट सोप अँड हार्ड सोप. बघा, मॅनमेड डिटर्जंट्समधले जे सोप आहेत त्यांचे नाव आहेत सॉफ्ट सोप आणि हार्ड सोप. आंघोळीसाठी जो आपण वापरतो तो सॉफ्ट सोप असतो आणि हार्ड सोप म्हणजे काय, जो कपडे धुण्यासाठी किंवा भांडे घासण्यासाठी वापरला जातो तो सोप. डिफरन्सेसचा सेकंड पॉइंट बघा, नॅचरल डिटर्जंट्स डू नॉट हॅव हार्मफुल इफेक्ट ऑन ह्युमन स्किन ऑर ऑन अ स्किन ऑर वुलन क्लोथ्स. बघा, ह्युमन स्किन किंवा वुलन क्लोथ्स जे असतात त्यांच्यावर नॅचरल डिटर्जंटचा हार्मफुल इफेक्ट नसतो. मॅनमेड डिटर्जंटचा सेकंड पॉइंट लिहा, सोप हॅज इफेक्ट ऑन स्किन अँड क्लोथ बिकॉज इट हॅज केमिकल इन इट. मॅनमेड सोपमध्ये काय असतात, केमिकल्स ॲडेड असतात, त्यामुळे काय होतं की त्यांचा हार्मफुल इफेक्ट होऊ शकतो. थर्ड पॉइंट बघा, सोप नट्स सोप पॉड कंटेन्स अ केमिकल सोपिन. सोपनट आणि सोप पॉडमध्ये काय असतात म्हणजे रिठा आणि शिकाकाईमध्ये सोपिन नावाचं केमिकल असतं. आणि मॅनमेड सोप्समध्ये काय असतं, सोप हॅज अन ॲसिड इन इट. सोप इज सोडियम अँड पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. डिफरन्सचा फोर्थ पॉईंट बघा, इट इज नॅचरली अवेलेबल. निसर्गरित्या हा अवेलेबल असतो. आणि मॅनमेड सोपचं बघा, इट इज मॅनमेड युझिंग केमिकल्स अँड ऑइल. हा मॅनमेड आहे त्यामुळे केमिकल्स आणि ऑइलने तयार केलेला असतो. नेक्स्ट बी क्वेश्चन विचारला आहे, सोप अँड सिंथेटिक डिटर्जंट्स. बघा, डिटर्जंटप्रमाणेच सोप वर्क करत असतात त्यामुळे त्यांच्या सिमिलरिटीज फर्स्ट क्वेश्चनच्या ज्या सिमिलरिटीज होत्या त्या सेम सेकंड क्वेश्चनला तुम्ही लिहायच्या आहेत. त्या मी एक्सप्लेनसुद्धा केलेल्या आहेत. सिमिलरिटीजचे 3 पॉईंट झाल्यानंतर आता आपण पाहणार आहोत त्यांचा डिफरन्स. डिफरन्सेसचा फर्स्ट पॉईंट बघा, सोपमध्ये लिहा, सोप इज मॅनमेड डिटर्जंट. इट इज यूज सिन्स एशियन टाइम्स. बघा, सोप जो आहे तो एशियन टाइम्सपासून वापरला जातोय. सिंथेटिक डिटर्जंट हॅव टेकन प्लेस ऑफ सोप. सिंथेटिक डिटर्जंट यांनी सोपला रिप्लेस केलेला आहे. सोपचा फर्स्ट पॉईंट बघा, सोप लुजेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी इन हार्ड वॉटर. इट डज नॉट गिव्ह लॅदर. सोप जो आहे तो हार्ड वॉटरमध्ये लॅदर क्रिएट करत नाही, तो त्याची क्लिन्झिंगची प्रॉपर्टी सोडून देतो. सिंथेटिक डिटर्जंट कॅन बी युज्ड इन हार्ड वॉटर ऑल्सो. जे सिंथेटिक डिटर्जंट्स असतात ते हार्ड वॉटरमध्ये सुद्धा क्लिन्झिंगचं काम करत असतात. थर्ड पॉईंट बघा, सोप वॉज प्रिपेअर्ड बाय युझिंग ॲनिमल फॅट अँड वूड ॲश.
सोप कसा तयार केला जातो तर ॲनिमल फॅट आणि वूड ॲश यांचा वापर करून सोप तयार केला जातो. जे सिंथेटिक डिटर्जंट्स आहेत ते कसे तयार होतात? सिंथेटिक डिटर्जंट्स आर ऑब्टेन बाय सबजेक्टिंग फॅट्स केरोसिन टू व्हेरियस केमिकल्स प्रोसेसेस. फॅट्स, केरोसिन आणि वेगवेगळे केमिकलचा वापर करून सिंथेटिक डिटर्जंट्स तयार होत असतात. नेक्स्ट आपल्याला विचारलंय बाथ सोप अँड सोप फॉर वॉशिंग क्लोथ्स. सिमिलरिटीजमध्ये फर्स्ट पॉईंट लिहा, बोथ आर सर्फेस्टंट. दोन्ही पण सर्फेस्टंट आहेत. सेकंड पॉईंट लिहा सिमिलरिटीजमध्ये, दे डू नॉट फॉर्म लॅदर इन हार्ड वॉटर. बघा, बाथ सोप आणि वॉशिंग सोप हे दोघं जे आहेत ते लॅदर फॉर्म करत नाही. कशामध्ये? हार्ड वॉटर. हार्ड वॉटर म्हणजे जे विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी आहे त्याच्यामध्ये ते लॅदर फॉर्म करत नाही. सिमिलरिटीजमध्ये नेक्स्ट पॉईंट बघा, बोथ लूज देअर क्लिन्झिंग प्रॉपर्टी इन हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमध्ये स्वच्छ करण्याची जी त्यांची प्रॉपर्टी आहे ते लूज करतात म्हणजे स्वच्छ करत नाही. डिफरन्सेसमध्ये फर्स्ट पॉईंट बघा, सॉफ्ट सोप इज यूज्ड फॉर बाथिंग. सॉफ्ट सोप हा आंघोळीसाठी वापरला जातो. हार्ड सोप इज यूज्ड फॉर वॉशिंग क्लोथ. कपडे धुण्यासाठी हा हार्ड सोप वापरला जातो. बघा, सेकंड पॉईंट, सॉफ्ट सोप इज पोटॅशियम सॉल्ट इज फॅटी ॲसिड. सॉफ्ट सोपमध्ये काय असतं? पोटॅशियम सॉल्ट. हार्ड सोप इज सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. हार्ड सोपमध्ये काय असतं? सोडियम सॉल्ट. थर्ड पॉईंट बघा, सॉफ्ट सोल्ट डिझॉल्व्स मेनी इसेन्शियल रेडिली इन वॉटर. बघा, सॉफ्ट सोप जो असतो तो वॉटरमध्ये एकदम इझिली डिझॉल्व होऊन जातो, पण हार्ड सोप हा इझिली डिझॉल्व होत नाही. हार्ड सोप डू नॉट डिझॉल्व इझिली इन वॉटर. डिफरन्सेसचाच फोर्थ पॉईंट बघा, नाउअडेज मेनी परफ्यूम्स मॉइश्चरायझर आर मिक्स्ड टू मेक इट मोर अट्रॅक्टिव्ह अँड युजफुल. बाथ सोप जे आहे त्याच्यामध्ये बरेचसे मॉइश्चरायझर आणि परफ्यूम्स आजकाल मिक्स केलेले असतात. आंघोळीच्या साबणाचा सुगंध येतो ना, त्यात परफ्यूम मिक्स केलेले असतात. इन दिस टाईप ऑफ सोप नाउअडेज जर्मिसाइड्स अँटी फॉर्मेशन एजंट्स आर मिक्स्ड टू मेक इट मोर युजफुल. बघा, आजकालचे जे वॉशिंग सोप असतात त्यांच्यामध्ये जंतुनाशक टाकलेले असतात, त्यांचा जास्त वापर व्यवस्थित व्हावा म्हणून. नेक्स्ट आपल्याला विचारलंय मॉडर्न सिमेंट अँड एशियंट सिमेंट. सिमिलरिटीजचा फर्स्ट पॉईंट लिहा, बोथ ऑफ देम कॅन बी यूज टू मेक कॉन्क्रीट. दोघांचा वापर कॉन्क्रीट तयार करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट पॉईंट लिहा, बोथ ऑफ देम कॅन बी यूज्ड इन कन्स्ट्रक्शन वर्क. दोघांचा वापर कन्स्ट्रक्शन या कामामध्ये केला जातो. डिफरन्सचा फर्स्ट पॉईंट बघा, सिमेंट मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम 60% lime, silica 25% and alumina 5%. The rest is iron oxide and gypsum. बघा, सिमेंट जे आहे ह्या वेगवेगळ्या पदार्थांपासून तयार झालेलं असतं. रोमन सिमेंट्समध्ये बघा, रोमन्स युजेस टू मेक ॲक्वियस सिमेंट बाय मिक्सिंग व्हॉल्कॅनिक ॲश इन मॉइश्चराइज्ड लाईम. इट वॉज व्हेरी ड्युरेबल. रोमन सिमेंट जे आहे ते तयार करण्यासाठी त्याच्यात व्हॉल्कॅनिक ॲश म्हणजे आपल्याला माहिती आहे जो ज्वालामुखी होतो त्याच्यातली जी राख होती ती वापरली जायची, त्यामुळे ते बऱ्यापैकी टिकणारं. बघा, जुने जे कन्स्ट्रक्शन्स आहेत रोमन्स पण आणि आहे का ते खराब झालेले नाही, बऱ्यापैकी ते ड्युरेबल असतात. सेकंड पॉईंट बघा, इट इज मोस्ट कॉमनली यूज सिमेंट फॉर कन्स्ट्रक्शन वर्क. कन्स्ट्रक्शन कामात जास्त करून हे मॉडर्न सिमेंट वापरलं जातं. रोमन सिमेंटचं सेकंड पॉईंट लिहा, इट इज रोमन सिमेंट व्हॉल्कॅनिक ॲश प्रिव्हेंट्स क्रॅक्स फ्रॉम स्प्रेडिंग. रोमन सिमेंटमध्ये व्हॉल्कॅनिक ॲश काय करते? क्रॅक्स पडण्यापासनं प्रिव्हेंट करत असते. नेक्स्ट डिफरन्स लिहा, इट इज कॉल्ड पोर्टलँड सिमेंट, इट इज कॉल्ड ॲक्वियस सिमेंट. बघा, जे मॉडर्न सिमेंट आहे त्याला पोर्टलँड सिमेंट असं म्हटलं जातं आणि जे रोमन सिमेंट आहे त्याला ॲक्वियस सिमेंट असं म्हटलं जातं. तर हे होते डिफरन्सेस आणि सिमिलरिटीजचे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 आपला झाला आहे. आता पाहूयात क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन 4 आहे एक्सप्लेन व्हाय. पुढे जे काही वाक्य दिलेले आहेत त्यांचे आपल्याला कारणं द्यायचे. त्यातला एक क्वेश्चन आहे सोप कॅनॉट बी यूज्ड इन हार्ड वॉटर.
हार्ड वॉटरमध्ये म्हणजे कठीण पाण्यामध्ये साबण का वापरत नाही हे आपल्याला विचारलंय. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. इन द हार्ड वॉटर ऑफ अ वेल ऑर अ ट्यूबवेल सोप डज नॉट गिव्ह लॅदर बट फॉर्म्स अ स्कम. बघा, हार्ड वॉटरमध्ये साबणाचा स्कम तयार होतो, तो लादर फॉर्म करत नाही, त्याच्यामुळे क्लोथ स्वच्छ होत नाहीत. सेकंड पॉईंट लिहा. ॲज अ रिझल्ट सोप लुजेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी, सो सोप कॅनॉट बी यूज्ड इन हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमध्ये स्वच्छ करण्याचा जो गुणधर्म आहे साबणाचा तो काम करत नाही, त्यामुळे हार्ड वॉटरमध्ये साबण वापरत नाहीत. नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला दिली आहे. ऑइल डज नॉट मिक्स इन वॉटर, हाउएवर ऑइल अँड वॉटर बिकम्स होमोजिनियस इफ सिग्निफिकंट क्वांटिटीज ऑफ डिटर्जंट इज ॲडेड. बघा, तेल आणि पाणी हे कधीही एकत्र येत नाही, पण आपण योग्य प्रमाणात जर त्याच्यात डिटर्जंट ॲड केलं तर ऑइल आणि वॉटर हे जे आहेत ते एकत्र होतात. असे का होते हे आपल्याला विचारले. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. अ मॉलिक्यूल ऑफ अ डिटर्जंट होल्ड्स ऑन टू अ वॉटर मॉलिक्यूल ॲट वन एंड अँड अन ऑइल मॉलिक्यूल ॲट द अदर एंड. बघा, डिटर्जंटचा जो मॉलिक्यूल असतो तो एका साईडला पाणी धरून ठेवतो आणि दुसरा जो एंड आहे तिथे तो ऑइल धरून ठेवतो, त्यामुळे डिटर्जंटच्या मॉलिक्यूलसोबत ऑइल आणि वॉटर हे दोन्हीही एकत्र येतात. सेकंड पॉईंट बघा. ॲज अ रिझल्ट द मॉलिक्यूल ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर अँड वी विल सी दॅट द वॉटर अँड ऑइल हॅव बिकम होमोजिनियस अँड द कलर ऑफ द मिक्सचर ॲपियरन्स मिल्की. बघा, ज्या वेळेला डिटर्जंट पाण्यात मिक्स करून कपड्याला लावलं जातं त्यावेळेला त्यातलं ऑइल आणि वॉटर हे एकत्र होतं आणि ते मिल्की कलरचं दिसतं. नेक्स्ट स्टेटमेंट बघा. सिंथेटिक डिटर्जंट्स आर सुपेरियर टू सोप. सिंथेटिक जे डिटर्जंट्स असतात ते सोपपेक्षा स्ट्रॉंग का असतात हे आपल्याला सांगायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. वी कॅनॉट यूज सोप इन हार्ड वॉटर. बघा, हार्ड वॉटरमध्ये आपण साबण वापरू शकत नाही. आन्सरचा सेकंड पॉईंट बघा. सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी यूज इन हार्ड वॉटर ॲज वेल. जे सिंथेटिक डिटर्जंट्स असतात ते हार्ड वॉटरमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. थर्ड पॉईंट बघा. सिंथेटिक डिटर्जंट्स हॅव मेनी मोर ॲडव्हान्स्ड प्रॉपर्टीज लाईक दे आर ॲडेड विथ परफ्युम्स, कोऑर्डिनेटर्स फॉर फॅब्रिक एक्सेट्रा. सिंथेटिक डिटर्जंट्स जे आहेत त्यांच्यामध्ये अनेक फायदे असतात, जसं की त्यामध्ये आपण परफ्यूम ॲड करू शकतो. वेगवेगळ्या फॅब्रिकसाठी सुटेबल असे डिटर्जंट्स तयार केले जातात. म्हणूनच सिंथेटिक डिटर्जंट्स हे सुपेरियर आहेत सोपपेक्षा. नेक्स्ट स्टेटमेंट बघा. ऑफन कलर्ड स्पॉट्स आर फॉर्म्ड ऑन क्लोथ्स ड्युरिंग वॉशिंग. कपडे धुताना बऱ्याच वेळा त्यावर रंगीत असे डाग निर्माण झालेले आपल्याला दिसतात. मग ते का येतात हे विचारलंय. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. ड्युरिंग वॉशिंग क्लोथ्स द केमिकल प्रेझेंट इन द डिटर्जंट मे रिॲक्ट विथ द क्रिस क्रॉस थ्रेड्स ऑफ द मटेरियल ऑफ अवर क्लोथ्स. बघा, ज्या वेळेला कपडे धुतले जातात त्यावेळेला डिटर्जंटमधलं जे केमिकल आहे ते आपल्या कपड्यांच्या थ्रेड्सला म्हणजे धाग्यांसोबत काही वेळेला रिॲक्ट करतात. सेकंड पॉईंट लिहा. दिस ऑफन लीड्स टू फॉर्मेशन ऑफ कलर्ड स्पॉट्स ऑन द क्लोथ्स. बघा, धाग्यांचं रिॲक्शन हे डिटर्जंटसोबत होतं, त्यामुळे तिथे काय तयार होतात, कलरचे स्पॉट्स तयार होतात. नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे. टोबॅको मिश्री शुड नॉट बी यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ. दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखू किंवा मिश्री यांचा वापर करू नये, असं का हे आपल्याला सांगायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. टोबॅको मिश्री कंटेन्स द हार्मफुल केमिकल निकोटीन विच इज अ कॅन्सर कॉझिंग एजंट. मिश्री आणि तंबाखू या सगळ्या गोष्टींमध्ये निकोटीन नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे काही दिवसात कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. सेकंड पॉईंट बघा. इट लीड्स टू डिस्कलरेशन ऑफ टीथ. यामुळे काय होतं, दातांचा कलर खराब होत जातो. नेक्स्ट पॉईंट बघा.
इट्स यूज कॅन कॉज ॲबनॉर्मल डिलिव्हरी इन प्रेग्नेंट वुमेन. बघा, प्रेग्नेंट वुमेनमध्ये जर टोबॅको आणि मेस्ट्रीचं कन्झ्युम होत असेल तर ॲबनॉर्मल डिलिव्हरी होते. फेटलसुद्धा ॲबनॉर्मल होऊ शकतं. हे होतं आपलं चॅप्टर नंबर 15. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत. तुमचे मॅथ्सचे प्रॅक्टिस सेटसुद्धा अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या ऑदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.